पुणे महापालिकेमध्ये टक्केवारीवरून भाजपमध्येच ठिणगी पडण्याची शक्यता आहे। महापालिकेमध्ये आजी माजी नगरसेविकांनी राडा घातलेला आहे। पुणे महापालिकेत आज भाजपच्या 2 महिला नेत्यांमध्ये झालेल्या जोरदार राड्यानं राजकीय वातावरण तापलंय। बाणेर इथं आदिवासी मुलींसाठी उभारण्यात येत असलेल्या हॉस्टेलच्या मुद्द्यावरून माजी नगरसेविका राजश्री काळे आणि रोहिणी चिमटे यांच्यात कडाक्याचं भांडण झालं। या वादाचं रूपांतर शाब्दिक चकमकीत झालं। दोन्ही बाजूंनी शिवीगाळ करण्यात आल्याचाही प्रकार घडला। माजी नगरसेविका राजश्री काळे यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले। रोहिणी चिमटे या निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी हट्ट धरत असून हे सर्व केवळ टक्केवारीसाठी सुरू आहे, असा खळबळजनक दावा काळे यांनी केला। त्यांच्या मनमर्जीतला ठेकेदार आहे तो आर धोत्रे जो आहे त्यांच्या घरापाशी राहणारा व्यक्ती आहे आणि त्यांना त्याच माणसाला काम पाहिजे, त्याला टक्केवारी पाहिजे म्हणून त्या माझ्या अंगावरती धावून आल्या। माझ्या प्रभागातले हे काम आहे, माझी नगरसेविका झाला तुम्ही, मी स्टँडिंग आहे, तुम्ही अजिबात ह्याच्यामध्ये लक्ष घालायचं नाही, आता मी तिथली मालकी नाही, मी बघून घेणार, ह्याच्यावरनं वाद झालेला आहे। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, आजी माजी नगरसेविकाच भिडलेल्या आहेत, काय नेमकं घडलेलं आहे? मला खेद वाटतो, शुद्ध टक्केवारीचा वाद या शुद्ध टक्केवारीचा। त्या राजश्री काळे पारधी समाजातून आलेल्या महिला आहेत, त्यांनी त्या भागात एक आदिवासी मुलींसाठी हॉस्टेल बनवलं त्यांच्या काळात त्या नगरसेविका असताना, पण यावेळेस त्यांचं तिकीट कापलं गेलं। तो प्रोजेक्ट पूर्ण झाला हॉस्टेलचा, शेवटची किरकोळ कामं बाकी होते म्हणून नवीन निवडून आले नगरसेविका रोहिणी चिमटे यांनी लई जुना ठेकेदार जो राजश्री काळेंनी दिलेला तो बदलून टाकला, त्याला ब्लॅकलिस्ट केलं आणि यांनी यांचा नवीन ठेकेदार आला। त्याच्यावरनं मग या 2 आजी माजी महिला नगरसेवकांमध्ये टक्केवारीचा वाद झाला, भांडणं झाला। हा प्रोजेक्ट माझा आहे, मला पूर्ण करू द्या। पण रोहिणी चिमटे म्हणल्या ज्या आजी नगरसेविका, नाही आता तुमचा संबंध नाही, तुम्ही माझी झाल्या, आता माझा अधिकार आहे, माझं मी बघून देईल, तुम्ही त्याच्यात लुडबुड करायची नाही। त्यातनं मग हा महापालिकेत येऊन या दोन्ही नगरसेवकांमध्ये आमने सामने आले आणि ठेकेदाराला माझा ठेकेदार पाहिजे की तुझा ठेकेदार पाहिजे, याच्यावर या दोन्ही महिला नगरसेवकांमध्ये भांडणं झाले। ही लाजिरवाणी बाब आहे भाजपसाठी। अत्यंत खेदजनक अशीच ही घटना आहे। धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी।